Ah
माझे गेले हरपोणी, यती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचुनी आणूनेने किती शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाम, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, याती कुळ माझे गेले हरपोणी, याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचुने आणूनेने. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ संत संत सम्राट ज्ञानराज माऊली यांचा 4 चरणाचा आहे. अनेक ऋषी मुनी भगवान परमात्म्याचं प्रेम सुख प्राप्त करून घेण्यासाठी गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट झाल्यानंतर काही काळानंतर त्यांचा विरह त्यांना झालेला आहे. प्रेमाच्या काही अवस्था असतात, त्या प्रेमाच्या अवस्थेतील उन्माद अवस्था जिला म्हणतात, त्या उन्माद अवस्थेतून एका गोपिकेचं प्रेम संत सम्राट ज्ञानराज माऊली या अभंगातून कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला. सर्व भाई भक्तांना माहित आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं. महान अशा प्रकारचं कार्य करून आपला या ठिकाणी देह विसर्जित केला. आपलं कार्य या ठिकाणी संपवलं आणि कार्य संपवल्यानंतर त्यांच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
काही शिष्य मंडळींनी ठराव घेतला आणि बाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय सर्वानुमते या ठिकाणी करण्यात आला. मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत असताना अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची, त्याला मुहूर्त लागत असतो आणि अतिशय सुंदर अशा मुहूर्तावर ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 3 तारखेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. 5 तारखेला महाशिवरात्री निमित्त आपल्या इथं मोठा उत्सव साजरा होत असतो आणि महाशिवरात्री निमित्त उत्सवामध्ये 1 दिवसाचा फरक येत होता. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि महाशिवरात्री उत्सव, त्याच्यातील 1 दिवस परिपूर्ण करून 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी करण्यात आला. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं परली वैद्यनाथम ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग अतिशय सर्वश्रेष्ठ, ज्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा आणि संत महात्मे वास्तव्य करतात. सामान्य गोष्ट नाही. एक तर एखाद्या नगरीमध्ये देव तरी राहतो, नाहीतर संत तरी राहतात. परंतु परली वैद्यनाथम अशा प्रकारची पवित्र नगरी आहे, मंगल अशा प्रकारची नगरी आहे आणि या मंगल नगरीमध्ये साक्षात भगवान वैद्यनाथ आणि त्यांच्या सोबत संत जगन्मित्रनाथ आणि त्यांच्या अनुषंगाने अनेक संत महात्मे या परिसरामध्ये होऊन गेलेले आहेत. प्रत्येक संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण ही सेवा करणार आहोत. कारण संतांची कृतज्ञता शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्या शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, त्याच्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. आणि म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, आम्ही असं फुकटचं बोलत नाही. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. आणि असा अनुभव बाबांच्या ठिकाणी होता. तो अनुभव सर्वांना वाटला. सेवितो हा रस वाटितो अनेका. या न्यायाने महाराज बाबांनी अतिशय परिश्रम घेतले. खरं पाहिलं तर बाबांची कला अतिशय सर्वश्रेष्ठ होती. अतिशय तोलामोलाची, अतिशय फार अशा प्रकारची उच्च लेवलची, उंच लेवलची ही कला होती. पण तरी पण संत महात्मे समाजाचं भलं करण्यासाठी अवतरित होत असतात. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये संत महात्मे होऊन गेलेले आहेत. प्रत्येक जातीमध्ये संत महात्मे होऊन गेलेले आहेत. याचा अर्थ त्या जातीतल्या लोकांनी संत वाटून घ्यायचा असं नाही, परंतु आपल्या इकडे ती प्रथा पडलेली आहे. आपण संसारिक जीव आहोत, अल्पबुद्धी आहोत आणि अल्पबुद्धी आपली असल्यामुळे आपण आपल्याला जे अनुकूल वाटतं त्याच गोष्टी करत असतो आणि आपल्याला आपले संत अनुकूल आपल्याला वाटतात म्हणून त्यांचा हिस्सा आपण घेत असतो. परंतु अशा ज्या विभूती असतात, ह्या विभूती एका प्रांताकरता नाहीत वापरणार. या विभूती एका प्रांताकरता नाहीत, एका देशाकरता मर्यादित नाहीत, एका राष्ट्राकरता मर्यादित नाहीत. ह्या विश्वासाठी आहे. आणि असे संत महात्मे विश्वामध्ये येत असतात. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, महाराज नुसता महाराष्ट्राचाच उद्धार व्हावा असं नाही. हे विश्वची माझे घर, आई श्रीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि मग अशा प्रकारे हे विश्व घर मानून जग हेच घर म्हटल्यानंतर घराचं कल्याण करणं त्या संत महात्म्यांचं काम आहे. आणि म्हणून असे जे संत महात्मे अवतारला येत असतात ते संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विद्ये परोपकारे. तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी संत महात्मे अवतारित होत असतात. आणि असे बाबा ज्यांनी कला जोपासली, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे सद्गुरू त्यांना लाभले. धार्मिक पारमार्थिक सत्तेमध्ये त्यांना माऊली महाराज देहूकर यांचा संग घडला.
त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये त्यांना दत्तोपंत मंगळ वेळेकर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं देवतुल्य गुरुत्व प्राप्त झालं आणि ज्याच्या योगाने महाराज ती सर्व कला बाबांच्या अंगामध्ये ओतली. सर्व कला दत्तोपंत बाबांनी बोलता बोलता सांगायचं त्यांचं प्रेम किती असेल. आता मगाशीच मी बोलता बोलता बोलून गेलो, प्रेम शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, शब्दामध्ये बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. प्रेम ही गोष्ट अद्भुत आहे आणि अद्भुत गोष्ट अनुभवाशिवाय सांगता येत नाही. विठाल विठाल सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे बाबा आणि त्यांनी अनेक मृदंग कलेमध्ये, कीर्तन कलेमध्ये, प्रवचन कलेमध्ये, नवे नवे परमार्थामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी जोपासली, निर्माण केली, तंतोतंत सांभाळली. बाबांशी जोडलेला एकही माणूस आजपर्यंत परत गेला. जोडला तो जोडला मोठा महाराज. हे साधारण जोड नाही, एक फेविकॉल का जोड आहे. हे साधारण जोड आहे का? साधारण जोड असता तर तेव्हाच तुटला असता का? हो. पण साधारण जोड नाही, हे जोड तुटतच नाही महाराज. न तुटणारी दोरी आहे. विठाल विठाल ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी जोडले. जगमित्र नागा मंदिरामध्ये 17 वर्ष बाबांनी अध्यक्षपद भूषवलं. त्या ठिकाणी अनेक कारभार केला आणि त्या कारभारामध्ये जे गाव जगमित्र नागा मंदिरासोबत जोडले, रात्री त्याच कमिटीतल्या लोकांनी मला सांगितलं बाबांनी जे जोडलेलं आहे ते अजूनही तुटत नाही. म्हणजे आम्ही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटत नाही. ती सर्व गावं येतात, ज्यांना ज्यांना पंक्ती वाटून दिलेल्या त्या काळातल्या त्या अजूनही चालू आहेत. आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य बाबांनी केलेलं आहे. इथून ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिले रामकृष्ण महाराज केंद्रे उमरगेकर अतिशय सर्वश्रेष्ठ सद्गुरू आणि त्याच्या सोबत राहिल्यामुळे गीता भवनला सुद्धा त्यांचं काही वर्ष अध्यक्षपद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलं. त्या ठिकाणी माणसं जोडली, ती सुद्धा माणसं तुटत नाही. नाथराव मामा आहे तिथं, बाबूराव मामा आहेत, सर्व साक्षीदार लोक आहेत. तुटत नाहीत, कारण बाबांनी जे लोक जोडले ते न तुटणारे आहेत. विठाल विठाल आळंदीचं वास्तव्य आणि त्याच्यानंतर या परळी वैद्यनाथमध्ये वैद्यनाथाच्या पायथ्याशी आपण कार्य करावं असं बाबांना वाटू लागलेलं आहे. आणि मग मात्र बाबांनी महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारचा मातोश्री चंद्रभागा आश्रम या ठिकाणी संस्थापित केला. मातोश्री चंद्रभागा आश्रम संस्थापित ज्यावेळी केला त्यावेळी अतिशय छोटी कुटिया या ठिकाणी घालून, पर्णकुटी घालून बाबांनी या ठिकाणी वास्तव्य केले. परंतु या भागातील मंडळी एवढी सात्विक बुद्धीची आहे, या परिसरातील मंडळी एवढी सात्विक बुद्धीची आहे. मी आजपर्यंत पाहिलेला जो विभाग आहे त्या भागामध्ये जाती भेद न करता ज्या ठिकाणी वास्तव्य केलं जातं ही गल्ली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं या परळीतला भाग आहे आणि ती सर्व निवडक लोक बाबांनी या ठिकाणी जोडलेली आहे. निवडक लोक ज्यांना कसल्याच प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही आणि कार्य करण्यासाठी जे सतत तत्पर असतात अशी मंडळी या ठिकाणी जोडली आणि जोडून महाराज अतिशय सुंदर अशा प्रकारचा सप्ताह या ठिकाणी सुरुवात केली. ज्या वैष्णव संप्रदायामध्ये बाबांनी कार्य केलं त्याच वैष्णव संप्रदायामध्ये शैव सांप्रदायिक लोक सुद्धा बाबांनी या ठिकाणी जोडले आणि दोन्ही मिळून या ठिकाणी महाराज वारकरी संप्रदाय सुरू झालेला. शैव सांप्रदायिक सुद्धा आमचे राजनाळे गुरुजी त्यांचं मंडळ, आता हे लीलामृत करणारी मंडळी, पारायण नेतृत्व श्री शिवकन्या महिला भजनी मंडळ आणि कुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ,
ते शिवलीला अमृताचं पारायण. ज्यांना खरोखरच पारायण ऐकायचं त्यांनी सकाळी 1 घंटा येऊन इथं बसलं पाहिजे. विठाला विठाला. ज्याप्रमाणे बाबांनी सर्वश्रेष्ठ शिष्य मंडळी या ठिकाणी निर्माण केली, तशीच भक्त मंडळी सुद्धा निर्माण केली. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची महाराज भक्त मंडळी या ठिकाणी. प्रत्येकाचं नाव आपण शेवटी घेणार आहोत, परंतु आग्रह खातर या ठिकाणी महाराज आमच्या श्यामाताई आहेत, बाबुराव मामा आहेत, नाथराव मामा आहेत, अण्णासाहेब आहेत, आत्माराम दादा आहेत, तळेगावकर मंडळी, उपळीकर मंडळी आहे, खतगावकर मंडळी आहे. अशी सर्व मंडळी महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत आणि सर्वांनी अतिशय या कामासाठी सहकार्य करणारी मंडळी आहे. आमचे रामभाऊ, प्रल्हादराव, सहकारी उत्तमदादा, जेवढी नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत. तुम्ही म्हणताल काल्याचे कीर्तन सोडून हे नाही हे का लावलं बाबा. आज काल्यापेक्षा आभार प्रदर्शन जास्त आहे. विठाला विठाला. सहकार्य करणारी मंडळी. उपळीच्या मंडळीला म्हणलं पहिल्या दिवसाची पंगत लगेच पंगत देऊन टाकली. रामभाऊंना काही सहकार्य मागितलं, लगेच त्यांनी देऊन टाकलं. मागं पुढं पाहत नाही. ज्याप्रमाणे आमची शिष्य मंडळी सेवा करण्यासाठी मागं पुढं पाहत नाहीत, तसं ही भक्त मंडळी दान करण्यामध्ये सुद्धा इथं मागं पुढं पाहत नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्याला जोडून महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी सप्ताह, महाशिवरात्रीचा सप्ताह अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची महाशिवरात्र ज्या ठिकाणी भगवान वैद्यनाथाचं वास्तव्य आहे. सर्व मंडळी वैद्यनाथावर प्रेम करणारी आहे. ज्याप्रमाणे गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर प्रेम करतात, त्याप्रमाणे ही सर्व भक्त मंडळी महाराज आमच्या शिवजीवर प्रेम करते. अशा प्रकारची ही सर्व मंडळी अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. यांचं गुणवर्णन करावं तेवढं कमी आहे. परंतु शेवटी या ठिकाणी सत्कार समारंभ होणार आहे. सत्कार समारंभाच्या वेळी त्यांचं कार्याचा उल्लेख करून त्या ठिकाणी सत्कार होणार आहे. आपल्याला अतिशय वेळ कमी आहे, त्यामुळे अभंगाचं निरूपणाकडे आपण वळू. विठाला विठाला. उन्माद अवस्था प्राप्त झालेली गोपिका गोकुळामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा विरह सहन होत नाही. ती उन्माद अवस्था, ती प्रेमाची अतिशय सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची अवस्था आहे. प्रेमाची अवस्था आहे आणि जोपर्यंत प्रेम अंतःकरणामध्ये कुणाविषयी व्यक्त करू शकत नाही, तोपर्यंत महाराज प्रेमाचा जोड बसत नाही. प्रेम अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही. आमच्या शास्त्रकारांनी, संत महात्म्यांनी सांगितलं, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. अनिर्वचनीय म्हणजे बोलता येत नाही, सांगता येत नाही महाराज. प्रेम नाही बोलता, सांगता, दाविता. प्रेम नाही बोलता दावे, सांगता दाविता. बोलता येत नाही प्रेम. अनिर्वचनीय, त्याला शब्द नाही. प्रेमाला शब्द नाही. शरीराला जर पाय नसतील तर शरीर चालू शकत नाही. शरीराला पाय नसतील तर शरीर चालू शकत नाही. त्याप्रमाणे प्रेमाची भाषा आहे महाराज. प्रेमाला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, प्रेम सांगता येत नाही.
कारण तशी अवस्था प्रेमाची आहे. अनेक प्रकारचे प्रेमाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. शास्त्रकार म्हणतात मुख्यतः 3 प्रकारचं प्रेम भगवंतावर सर्व लोक व्यक्त करतात, भक्तगण व्यक्त करतात. त्याच्यामध्ये पूर्वराग आहे, मिलन राग आहे आणि विरह राग आहे. पूर्वराग कशाला म्हणावं? भगवान परमात्म्याची प्राप्ती मला होईल काय अशा प्रकारचे अंतःकरणामध्ये सतत त्याच्या धडपड असते, तळमळ असते, धडपड असते, तळमळ असते. आणि अशी तळमळ भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, देवाची प्राप्ती व्हावी अशी तळमळ अंतःकरणामध्ये मनुष्याच्या लागली पाहिजे. ज्याप्रमाणे पाण्यातील माशी बाहेर काढावी आणि पुन्हा पाण्यासाठी तिनं तळमळावं. जीवना वेगळी मासोळी भगवान परमात्म्याच्या भेटी करता जी तळमळ आहे त्याला पूर्व राग म्हणतात. राग म्हणजे आपला संसारातला राग नाही, राग येत असं पण इकडं राग परमार्थामध्ये त्या रागाचा परमार्थामध्ये सगळं उलट असतं. संसाराच्या उलट परमार्थ. इकडं राग क्रोधाला समानार्थी शब्द वापरतो संसारामध्ये आपण, पण इकडे राग म्हणजे प्रीती आहे. परमार्थामध्ये राग या शब्दाचा अर्थ प्रीती आहे. अतिशय मधुर स्वर ज्या पेटीतून निघतात, मधुर स्वर ज्या पेटीतून निघतात तिला राग रागिनी म्हणतात. विठाला विठाला भगवंताची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची इच्छा ज्यावेळी होते, त्याला तळमळ होते, तेव्हा पूर्व राग निर्माण होतो. मिलन राग, भेट झाल्यानंतर भगवान परमात्म्याची भेट झाली आता आणि त्याला म्हणायचं मिलन राग. मिलन झालं, भेट झाली. काही वेळेला हाच राग विरहामध्ये रूपांतरित होत असतो. विरहामध्ये भेट झाल्यानंतर विरह आहे. भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मग मात्र आता विरह होणार आहे. सांगितलं आता तुमची भेट होणार नाही, निघून चालले तुमचे प्रेमाचे व्यक्ती, निघून चालले. लंडन मध्ये मुलगा नोकरीला असावा, लंडन मध्ये, अमेरिकेमध्ये मुलगा नोकरीला असावा, काही काळानंतर आईला भेटायला आलेला असावा. कधी भेटेल, कधी भेटेल, कधी भेटेल, आला मुलगा भेटायला. भेटही झाली. 2-4 दिवस राहिल्यानंतर त्या मुलाने सांगितलं उद्या माझी फ्लाईट आहे, मी अमेरिकेला निघणार आहे. आईच्या अंतःकरणामध्ये विरह अवस्था निर्माण होत असते. ज्यावेळी महाराज अशा प्रकारची विरह अवस्था निर्माण होते, त्या विरह अवस्थेचे सुद्धा 3 प्रकार सांगितले. भविष्य विरह आहे, वर्तमान विरह आहे आणि भूत विरह आहे. भूत विरह, भविष्य विरह. आता मुलाची भेट होणार नाही, आता अशा प्रकारचा विरह तिच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी होणार त्याला भविष्य विरह म्हणतात. आणि नेमकं बस स्टँडवर आई बसवायला आलेली आहे, बस मध्ये बसवताना समोर मुलगा निघून जातोय, त्यावेळी वर्तमान विरह तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. आणि तो ज्यावेळी लंडनला किंवा अमेरिकेला जातो त्यावेळी त्याच्या ध्यासाने आई इकडे रात्रंदिवस जागरण करते. माझा मुलगा कसा असेल, कसा राहील, काय खात असेल, काय पित असेल, त्याला त्या ठिकाणी सुख असेल का, समाधान असेल का,
असं ज्यावेळी महाराज तिच्या अंतःकरणामध्ये वाटतं त्याला म्हणतात भूतविरह. विठाला अशा प्रकारचा भूतविरह एकदा का निर्माण झाला की त्याच्या 10 अवस्था सांगितलेल्या. सर्व विरहामध्ये सर्वात श्रेष्ठ जर विरह कोणता असेल तर तो भूतविरह. आगाऊ महाराज भूतविरह सर्वात श्रेष्ठ विरह आहे. जेवढे विरह म्हणून सांगायचे त्याच्यामध्ये भूतविरह सर्वात श्रेष्ठ विरह. आणि असा विरह महाराज आपणा सर्वांना माहित आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची गोकुळामध्ये प्राप्ती झालेली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांच्या भक्ती प्रेम सुखाकरिता सर्वच ऋषी मुनींनी पूर्वीच्या भगवान परमात्म्याच्या प्रेम सुखाकरिता ज्यांच्या भेटी झाल्या त्या सर्वांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं तुम्ही गोकुळामध्ये अवतरित व्हा. आणि गोकुळामध्ये अवतरित व्हा सांगितल्यानंतर त्या सर्वजण भक्ती प्रेम सुखामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि अशा अवतीर्ण झालेल्या गवळणी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट झाली. अनेक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत भक्ती प्रेम सुख लुटता आलं. काही काळानंतर अक्रूर नावाचा एक व्यक्ती, अक्रूर, कारण अक्रूर या शब्दामध्ये त्याचा अर्थ भरलेला आहे. कारण गोपिकांनी तसा अर्थ काढला. गोपिकांनी सांगितलं अक्रूर म्हणजे सर्वसामान्य नाही, जीवनभर ज्यांनी क्रूर कर्म केली त्याचं नाव अक्रूर आहे. विठाला असा अक्रूर भगवान परमात्म्याला नेण्यासाठी आलेला आहे. आणि भगवान परमात्म्याला नेण्यासाठी आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नेण्यासाठी आणलेला रथ उभा आहे. आणि मग मात्र तो उभा असलेला रथ महाराज गवळणींनी पाहिला, गोपिकांनी पाहिला. आणि मग मात्र त्यांना विरह झाला, भविष्य विरह. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात राहणार नाहीत, गोकुळ सोडून ते जाणार आहेत. असं ज्यावेळी त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा विरह निर्माण झाला त्याला म्हणायचं भविष्य विरह. आणि मग मात्र त्या नंदाच्या वाड्यामध्ये सर्व संवाद झालेला आहे. आणि साक्षात अक्रूराने महाराज विठाला विठाला त्या अक्रूराने ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा यांना रथामध्ये बसण्याची विनंती केलेली आहे. आणि जे त्यावेळी रथारूढ झालेले आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा रथारूढ झाल्यानंतर रथ निघालेला आहे. आणि रथ निघताना महाराज आमचे श्री संत एकनाथ महाराज फार सुंदर सांगतात, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. त्यांच्या समोर निघून गेला. गवळणीच्या समोर निघून जात असताना तो वर्तमान विरह त्यांनी सहन केला. परंतु ज्यावेळी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम दादा दृष्टीच्या आड गेले, आता दिसत नाही आणि ते परत येणारही नाहीत हे गोपिकांच्या लक्षात आलं. त्यावेळी मात्र अतिशय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आठवणीमध्ये रात्रंदिवस चिंता करू लागले. त्याला भूतविरह म्हणतात. आणि चिंता करत असताना त्या भूतविरहाच्या 10 अवस्था सांगितलेल्या आहेत. चिंतातृ जागो द्वेगो तानवान मलिनांगता प्रलापो व्यादोरुन्माद मोह मृत्यूर दशा दश. म्हणजे भगवान परमात्म्याचा विरह ज्यांना सहन होत नाही, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा विरह ज्यावेळी मनुष्याला सहन होत नाही, तो त्यावेळी महाराज अतिशय चिंता त्याच्या पाठीमागे लागते. आणि अशी चिंता लागल्यानंतर रात्र रात्र तो जागरण करतो. पडिले दुरादेशी
मध्ये ज्या विरहाची अवस्था निर्माण झालेली आहे, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दीन तैशी रजनी झाली निर्माण. त्याप्रमाणे मनुष्य दिवसा जागा असतो कोकाटे महाराज, तसा रात्रीचा जागा राहतो. जागरो त्याला जागर म्हणतात. महाशिवरात्रीचा जागर करा म्हणलं तर कोणी करीत नाही बरं. जगमित्र नागामध्ये असू द्या, सोपान काकांच्या फळावर असू द्या, आपल्या इथं असू द्या, कुठे रात्रभर जागरणच राहिलं नाही. जागरच राहिला नाही तर रात्रभर काय लय झालं तर 4-5 ज्याला ज्याला जे जे अभंग येतात ती माझी निघून जायचं. याला आताचा जागर म्हणतात. विठाला मला ह्याच्यातले काहीच येत नाही, पण सांगायचं काम माझं. तसा अधिकार प्राप्त करून बाबांनी मला सांगायचं काम. आणि प्रत्येक गोष्ट सांगितलेली संत महात्म्याने करावंच असं काही नाही. करावंच असं काही त्याला आहे काय बंधन आहे का? बघितलं मला बंधन नाही, पण करावं लागतंय. मग सांगणं हे आम्हाला बंधन नसलं तरी हे सांगावं लागतंय. सांगणं हे सुद्धा आम्हाला बंधन नाही. इथं उभं राहून कीर्तन करावं हेही बंधन नाही, पण सांगावं लागतं महाराज. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते रात्रंदिवस. आणि मग मात्र तो क्रश होतो. क्रश आपल्या इथं साध्या भाषेमध्ये त्याला रोड म्हणतात. कसलं झालं म्हणले हे उदासीन. असं कसं उदासीन झालं? रात्र रात्र झोप नाही म्हणजे त्याला फार चिंता लागली. रात्र रात्र झोप नाही. रात्र रात्र झोप नसल्यामुळे सकाळी आंघोळ करायची गरज. त्याच्या अंगावर सगळी मलिनता निर्माण होते. मलिनता निर्माण झाली महाराजांना. अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली की तो वेड्या पिशासारखा वागू लागतो. त्याला प्रलाप अवस्था म्हणतात. विठाला अशी प्रलाप अवस्था प्राप्त होते. संत सम्राट प्रलाप, त्याच्यामध्ये माणसाला भान राहत नाही. रस्त्याने चालता चालता बोलतोय. पुढं कोण आहे ते बघत नाही. गाय येऊ द्या, बैल येऊ द्या, वृक्ष येऊ द्या, पशु येऊ द्या, पक्षी येऊ द्या, कुणाला बोलतोय महाराज. माझ्या प्रेमाचा जो व्यक्ती आहे त्याची मला भेट कधी होईल? प्रलाप अवस्था. आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना ती प्रलाप अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्यावेळी भिंतीवर बसलेल्या कावळ्याला बोलू लागले. माहित असल्याची हे आपण बसतच नाही. राग रागाची बसत नाही. राग रागाने माहित असली तर ह्या अभंगाच्या नादी लागायचं. कारण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणणं सोपं नाही. ते कोणत्या रागात बसतील आणि त्यांना किती राग येत होते ते आपल्याला सांगतात. असे सर्वश्रेष्ठ महाराज कावळ्याला बोलू लागले. त्याला प्रलाप अवस्था म्हणतात. पशु पक्षाला, वृक्षाला, कशालाही माणसं बोलतात. आणि मग मात्र अशी प्रलाप अवस्था एकदा का प्राप्त झाली की कशाचंच भान राहत नाही.
जेवण नाही, पाणी नाही, आणि मग मात्र त्याला रोग झाल्याशिवाय राहत नाही, त्याला व्याधी म्हणतात. आणि व्याधी आणि रोग झाल्यानंतर मग मात्र एक अवस्था प्राप्त होते जिला उन्माद अवस्था म्हणतात. आणि ती उन्माद अवस्था महाराज ज्यावेळी भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अक्रूर मथुरेला घेऊन जातोय त्यावेळी गोपिकांना झालेली आहे. आणि ती गोपिकांना झालेली अवस्था, तो अनुभव संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना आहे. प्रलाप अवस्था, उन्माद अवस्था या अवस्था सर्वसामान्य नाहीत, भूत विरहाच्या अतिशय सर्वश्रेष्ठ अवस्था आहेत. आणि ती उन्माद अवस्था आमच्या संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालेली आहे. मग भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा आणि गोपिकांचा ज्यावेळी महाराज विरह झालेला आहे, ज्यावेळी वेगळेपण त्यांच्या अंगी आलेला आहे, त्यावेळी गोपिकांना किती विरह झाला असेल तुम्ही आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण आपल्याला भेटही नाही, विरही नाही. आपलं उगा असंच चालू आहे. आता हे चाललंय, आपल्याला देव भेटला नाही, आपल्याला देव भेटून पुन्हा निघून गेला नाही. पण देव भेटण्यासाठी आपल्याला देव भेटावा असं वाटतच नाही. काय करायचे देव भेटून? काय करायचे देव भेटून असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ती अवस्था नाही, सर्वश्रेष्ठ उन्माद अवस्था त्या गोपिकांना झाली. ज्यांना देव भेटला नाही ती मला सांगता येत नाही, मी गपचूप होतो. कुणी काय करायचे देवाला भेटून म्हणले त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. देवच आपल्याला भेटला नाही ना आपण काय सांगावं काय करायचं देवाला. त्याच्यामुळे मी गपचूप होतो. तुम्हाला वाटलं हिला तुझं येत नाही, मी विठा झालेली आहे. आणि त्या उन्माद अवस्थेमध्ये गोपिका महाराज सर्व आपल्या जवळच विसरलेली आहे, सर्व विसरली, काहीच भान राहिलं नाही. कोणत्या जातीत आहे, कोणत्या कुळात आहे, सगळं हरपून गेलं. अभंगाचं पहिलं याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचुनी आणुनी. आता भगवान श्री कृष्ण परमात्म्याशिवाय आम्हाला काहीच आठवत नाही. आणि त्या गोपिकांना कितीही समजून सांगितलं तरी त्यांनी सांगितलं किती हो शिकवाल माझं विरोवेला
मी तया गोळा रातली. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोडून श्रीरंग सोडून मी दुसऱ्या कुणालाच वरणार नाही. त्याच्यात मी रत झालेली आहे. त्यांनी सांगितलं बाई रत झालीस पण त्यातून बाहेर ये, त्या प्रेमातून बाहेर ये. आणि बाहेर येण्यासाठी तुला काय पाहिजे ते आम्ही देतो. काय पाहिजे, कोणतं ऐश्वर्य पाहिजे ते ऐश्वर्य तुला आम्ही प्राप्त करून देतो. धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, कपडे लत्ते पाहिजे, सुगंधित अत्तराचं तेल, काहीतरी माग. त्यांनी सांगितलं आता आम्हाला भोग भोगायचे नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम गोड. असं प्रेम त्या ठिकाणी झालेलं आहे, त्याला भक्ती प्रेम म्हणतात. आणि हे भक्ती प्रेम प्राप्त झाल्यामुळे महाराज ती गोपिका म्हणू लागलेली आहे आम्हाला आता काहीच पाहिजे नाही. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून मी कधीच वेगळी होऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. परखुमा देवी वारु जीवी मातोश्री चंद्रभागा आश्रमामध्ये होत आहे. बाबांनाही पाहून आनंद होत असेल, कारण बाबांनी पाहावं म्हणूनच मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. सर्व त्यांच्या दृष्टीखाली राहावे, त्यांच्यावर सर्वांचं प्रेम त्यांच्यावर राहावं आणि त्यांची सर्वांवर कृपा दृष्टी राहावी. आणि म्हणूनच अशा प्रकारची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचा मेळ जमवलेला आहे. खरं पाहिलं तर आज काही कार्यक्रम कमी नसतात, पण एवढे सगळे कार्यक्रम बाजूला सारायचे आणि सर्व कार्यक्रम बाजूला सारून इथं येऊन बसायचं ही सोपी गोष्ट नाही. पण सोपी गोष्ट नसली तरी ती सोपी करून दिली बाबांनी. विठाला विठाला मनवणी वेळ वेळ इथे सामान्य मंडळी आहे का मला तुम्ही गावाकडे नेऊन बघा की तुम्हाला कळेल कसं कसं. बाबा नेहमी म्हणायची गावाकडे नेऊन बघा ना ती एवढी मंडळी म्हणून कसं कसं होते कळते. पण सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी आपण खरंच कला सर्वश्रेष्ठ आहे.
ज्यांनी आतापर्यंत पप्पाच वाजवलं आमचे नामदेव बुवा केंद्रे. नामदेव बुवा केंद्रे म्हणाला आम्हाला घंटा पण लागते. तुम्हाला किती घंटे लागत असतील? तुम्हाला 2-2 महिन्यांना आधी सांगून ठेवावं लागतंय विठाला विठाला. सर्वश्रेष्ठ मंडळी आहे महाराज, निष्ठावंत मंडळी आहे. निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म असे आमचे नामदेव आहे. अतिशय महाराज अनेक कामं सारून ते या ठिकाणी येतात. एक नामदेव होता तर भगवंताची एवढी कीर्ती झाली. होय रामभाऊ. एक नामदेव होता तर किती कीर्ती झाली. आता 2 नामदेव आहेत आणि 2 नामदेव असल्यामुळे किती कीर्ती होईल आता बघा. 7 समुद्राच्या पलीकडे जाईल. अगोदरच गेलेली आता फक्त यांनी सांभाळायचे आहे विठाला विठाला. दोन्ही नामदेव अतिशय सर्वश्रेष्ठ वादन. त्यांच्या पाठीमागे लहान्या नामदेवच्या पाठीमागे तिकडे भरत महाराज होते. भरत महाराज तर काय सांगावं महाराज. भरत महाराज म्हणजे सर्वसामान्य लहानपणापासूनच त्यांची कीर्ती झाली. लहानपणापासून बाबांच्या सोबत फिरत असताना लहानपणापासून पुणे मुंबई कुठं दौरे मारले. ते म्हणले आता दौरेच मला नको म्हणले, इतके कंटाळले. असे आमचे भरत महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ आगाव महाराज उभे आहेत. आत्माराम दादा आहे, तिकडे श्रीराम अण्णा आहे, ही मंडळी आहे, रामकिशन मूर्ती आहेत, मालेवाडीकर आहेत. अशी ही मंडळी अतिशय सर्वश्रेष्ठ श्रोते मंडळी आहे. आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, 10 मिनिटात काला होणार आहे विठाला विठाला. भगवान श्री कृष्ण परमात्मा मथुरेच्या बंदीखान्यामध्ये रात्रीच्या 12ला अवताराला येतात. 8 वर्षाची मूर्ती आहे. आणि मग मात्र महाराज वसुदेवांना सर्व संवाद सांगितलेला आहे. कसं करायचं काय नाही टोपलीमध्ये वसुदेवांनी घेतलेला आहे. श्रावण महिन्याच्या पावसामध्ये महाराज गोकुळामध्ये आणून यशोदेच्या समोर झोपवलेला आहे. तिथली माया नेली हा प्रकार वेगळा. परंतु या ठिकाणी भगवान श्री कृष्ण परमात्मा मायेच्या द्वारे कंसाला कळलेलं आहे. गोकुळामध्ये वाढतायत. मग मात्र कंस त्या ठिकाणी अतिशय उद्विग्न अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि उद्विग्न अवस्थेमध्ये महाराज सभा बोलवतोय वीरांची. आणि त्या सभेमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याला जो कोणी मारेल त्याला अर्धराज्य बक्षीस देईन अशा प्रकारची त्या ठिकाणी घोषणा करतोय. आणि घोषणा केल्याबरोबर महाराज सर्व वीर बाजूला सरकतात. परंतु एक माया त्या ठिकाणी उठते. तिचं नाव पुतना मावशी पूतना. जिच्या ठिकाणी अजिबात पुण्य नाही तिला पुतना म्हणतात. आणि ती पुतना महाराज भगवंताला मारायला निघालेली. हलहल विष भरलेला आहे. आपणा सर्वांना माहित आहे. दूधही प्राशन केलं, विषही प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं आणि प्राणही प्राशन केल्यानंतर ती पुतना बोलू लागली मुंचला आणि प्रभासिनी. आणि मग अशा प्रकारे पुतनेला मारलं. अनेक योद्धे त्या ठिकाणी महाराज असुराकडून आलेले आहेत. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्यांचा सुद्धा बालपणीचा खात्मा केलेला आहे. आणि मग मात्र भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये ज्यांना आपण अवतार घेण्यासाठी सांगितलेलं आहे अशा ऋषी मुनींना, गोपिकांना, गोपाळांना त्या ठिकाणी भक्ती प्रेम सुख देण्याकरता भगवान श्री कृष्ण त्या ठिकाणी लीला करू लागलेले आहेत. लीला करत असताना लहानपणीच अनेक प्रकारच्या खोड्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याने केलेल्या आहेत. आणि अशा खोड्या करत असताना भगवान श्री कृष्ण परमात्मा रांगू लागलेले आहेत. आणि रांगताना चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. रांग दरंगनी चोर
औषधाची चोरी केलेली आहे आणि रांगणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता 5 वर्षाचे बालक झालेले आहेत. इकडे तिकडे पायाने फिरू लागलेले आहेत. फिरत असताना अनेक गोपाळांच्या भेटी होऊ लागलेल्या आहेत. भेटी झाल्यानंतर अनेक मित्र गोळा केलेले आहेत आणि मित्र गोळा करून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना विचारतात, तुम्हाला दही दूध खावं वाटतं? त्यांनी सांगितलं कुणाला खावं वाटत नाही, परंतु कंसाच्या धाकाने सर्व मथुरेला जात आहे. असं ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी महाराज सर्व गोपिकांच्या घरी जाऊन चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. आणि चोऱ्या करत असताना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चोऱ्या पाहून या चोऱ्या दुसऱ्या कुणाच्या नाही, म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे. आणि मग मात्र अनेक गोवणी त्रस्त झाल्या. का त्रस्त होऊ नये? अनेक प्रकारे महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लीला करून त्या ठिकाणी केलेला आहे. अनेक प्रकारच्या लीला करू लागलेल्या आहेत आणि लीला करत असताना गोपिकांना मुद्दाम होऊन त्या ठिकाणी भक्ती प्रेम देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा घोड्या करू लागले. घोड्या करत असताना काही लोकांनी गाव सोडायचा सुद्धा निर्णय घेतला. महाराज उत्तम दादा, एखादं माणूस जर गावामध्ये जमलेत नसतं तर काही माणसं गाव सोडून जातात. तसं एक महाराज जोडपं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कंटाळलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कंटाळून गाव सोडून जायला निघाले. पूर्वीच्या काळामध्ये वाहनं नव्हती, बैलगाडी होती. बैलगाडीमध्ये बसलेले आहेत आणि बैलगाडीमध्ये बसून हे जोडी निघालेली आहे. नवरा गाडी हकू लागलेला आहे, पाठीमागे बायको बसलेली आहे. थोडाफार जो तुटका फुटका संसार होता तो संसार गाडीमध्ये भरलेला आहे आणि गोकुळ सोडून निघालेले आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी हेरलं. भगवान श्रीकृष्ण न सांगता तुम्हाला कळवे ते अंतर. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे जाणल्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, असं जर गोकुळ सोडून लोक जाऊ लागले तर गोकुळात राहील कोण आणि आमची बदनामी साध्याशिवाय राहणार. मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत महाराज फार दूरवर गाडी जाऊ दिलेली आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या जोडप्याला तहान लागलेली आहे. बायकोनं सांगितलं, अहो उतरा, पाणी घेऊन या. नाही म्हणता राम भाऊ, पाणी घेऊन या म्हणजे तुमची सोयच राहिली नाही. पुन्हा विठाला विठाला बरोबर महाराज तांब्या घेतलेला आहे. तो गाडीवान निघालेला आहे, विहिरीमध्ये उतरला आणि मग मात्र पाणी घेऊन येणार. त्याच्या अगोदरच महाराज तेच रूप घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी लीला केली आणि गाडीच्या समोर येऊन उभा राहून बायकोला म्हणू लागलं पाणी घे. बायकोला म्हणू लागलं पाणी घे आणि लवकर पे म्हणला, इथून लवकर चल. ती म्हणली का? इथं कृष्ण आलाय, इथंही आपल्या सगळं खड्या करली का? काही सांगता येत नाही मला. अनेक प्रकारचे रूप धारण करायची त्याला सवय. माझंच रूप धारण कधी काय करून येईल आणि तुला फसविल काही सांगता येत नाही. असं म्हटल्याबरोबर गाडीत बसले महाराज. गाडी निघाली, पुढं जायची ते गाडी फिरली. पुढं काही खरं नाही म्हणले, आपलं आता परत गोकुळाला जाऊ. गोकुळाला जाऊ म्हटल्यानंतर घरी आलं पुढे ते खरं नवरा त्या विहिरीत उतरणं, ते पाणी भरणं, उन्हावरी चढून येणं. धाक लागली तोपर्यंत गेली गाडी बालेवाडीच्या रोडला लागली. हा मग आले वापरून पळतच धापा टाके, कुठं चालले कुठं चालले, थांबा थांबा. आलं करून जशाला तसंच दिसू लागलं. डिक्टिव शब्द आहे, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट नाही, जशाला तसं हुबेहूब महाराज. पहिल्या जसा नवरा होता तशाला तसा कृष्णानं रूप धारण केलेलं आहे. पाणी घे. अगं मी तुझा खरा नवरा आहे, कुणासोबत तू निघालीस? तिनं सांगितलं खरा नवरा. मला म्हणलीच होती, म्हणली तुमच्यासाठी भांडते आहे ते. मला मीच भांडता काय करावं? आता मात्र अवघड झालं. काय करावं लागेल? अगं मी तुझा खरा नवरा आहे, जाऊ नको, उतर. गाडी थांबू लागलं. बैलाची येसन काय धरू लागलं. त्यानं सांगितलं हे असल्यावरून गाडी घालावं लागत असते. तिला बोलणं कशाचं आलंय? गप्प बस म्हणले तू पाठीमागे. निघाला जसं जसं निघाल तिसरंच एक फोन आलं. तिसरंच आलं ही माझी गाडी आहे म्हणून. 4-5 झाले. हे सगळा गदारोळ नंदाच्या घरी. नंदराजाने सांगितलं मला माहित आहे म्हणजे सगळं प्रकार तुमचा. आणि मग मात्र नंदाने आयडिया केली काय करावं लागेल
लागेल खरा कृष्ण ओळखून काढण्यासाठी, खरा गाडीवान हुडकून काढण्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं 12 हाताची भिंत आहे म्हणले ही आत्माराम दादा, 12 हाताची भिंत आहे. या 12 हाताच्या भिंतीवरून जे उडी पलीकडे टाकेल त्याची बायको म्हणली. काय आयडिया काय म्हणतात ते खरं तर म्हणलं आता खासच झालो म्हणलं. बायको बी गेली, थोडाफार तुटका फुटका संसार होता, 2-4 भांडे वाचणं होते ते बी गेली. आता काही राहिलं नाही म्हणले आपलं, आता काही खरं नाही. निराश होऊन खाली बसले महाराज. पण बसल्या बसल्या आता स्पर्धा तर लावल्या, बघूच म्हणले, गेली तर गेली उडी, सगळे संग पळू लागले. महाराज आता खऱ्या कृष्णाला वाटलं 12 हाताची उडी म्हणजे काय? 12 ज्याला चराचर पुरत नाही त्या 12 हाताची भिंत काय करते? आणि मग मात्र महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जी रूप होती आणि हा गाडीवान खरा होता मालक, ते पळू लागलेले आहेत. पळून पलीकडे सर्व कृष्ण रूपांनी पलीकडे उड्या मारलेल्या आहेत. आणि जो खरा होता तो अलीकडे बसलेला आहे. नंदानी सांगितलं पलीकडून अलीकडे येईपर्यंत गाडी बायको घेऊन बसली. आता इथे पुन्हा आधी असल्या पड्या महाराज. आणि अशा पड्या करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक लीला केलेल्या आहेत. बाहेर तर लीला केल्याच, पण घरामध्येही लीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा करू लागलेले आहेत. मग मात्र डेरियात लोणी खादले निघोणी अशा प्रकारचा प्रकार होऊ लागला. मग मात्र यशोदा मातेने सांगितलं आता तुला इथं थांबून जमत नाही, तुला काय करावं लागेल? तुला गायी राखायला जावं लागेल, तुला शाळेत घालावं लागेल. पूर्वीची शाळा म्हणजे गायी राखणं. शाळेत पाठवायला सुरुवात केली. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मोर मुकुट केलेला आहे. मोर मुकुट, हातामध्ये काठी आणि खांद्यावर कांबळी, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घेतली, गायी राखल्या. आणि गायी राखत असताना तिथेही अनेक कार्य केलं. अघासुर मर्दन केलेलं आहे, कालिया मर्दन केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या गोपाळांना भक्ती प्रेम सुख देण्याकरता वाळवंटामध्ये सर्वांना बोलावलेलं आहे. गोपिका गोप त्या ठिकाणी आलेले आहेत. अनेक त्या ठिकाणी खेळ खेळू लागलेले आहेत. होतो तो होमावा हुंबरी अशा प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळू लागले. आणि खेळत असताना महाराज प्रत्येक डाव गोपाळावर बसू लागलेला आहे. भगवान श्री कृष्ण परमात्म्यावर एकही डाव बसत नाही. सर्व गोपाळ त्या ठिकाणी महाराज कंटाळले आणि त्यांनी सांगितलं आता कृष्णा हा खेळ मोडावा लागेल. गांधी पहार पोटी भूत काय खेळावयाचे सुख असं म्हटल्यानंतर आता खेळ मोडा लागते म्हणजे. आमच्या सवंगडीने सुद्धा मला तसंच सांगितलंय 12च्या आधी खेळ मोडा, 12च्या नंतर काय आम्हाला वेळ नाही म्हणजे 12च्या नंतर बाबू मामा असो हे उगळीकर मंदिर आहे त्याच्या इथं लक्ष्मण शक्ती आहे, तुमच्या इथं लक्ष्मण शक्ती, बाबूराव मामा कुठेतरी जाणार आहे. अशी ही मंडळी महाराज काही लोकांच्या आता कलियुगामध्ये महाराजाला ऐकावं लागते. पहिलं महाराजाचं लोक ऐकत मी ह्या वेळेला येईन, ह्या दिवशी येईन, मी असं करीन, मी तसं करीन. आता मी असं करीन तसं करीन म्हणल्यास ते म्हणते तू तिकडच करीत बस, आमच्या गावाला येऊ नको. सर्वांच्या कारण जयमित्र नागामध्ये सुद्धा 18 ते 1 काला असतो, तिथे 1 काला ऐकणारे लोक असतात. म्हणून हे थोडं अलीकडे ठेवलेले आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा काला या ठिकाणी होणार आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि गोपाळ त्या ठिकाणी महाराज डाव खेळू लागलेले आहेत. आणि 12 कोटी भूक काय खेळावयाचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आणि मग मात्र त्या ठिकाणी आम्हाला भूक लागलेली आहे. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलं सर्वांच्या सिदोऱ्या घेऊन या, एकत्र करा. खडकी सोडिलेल्या मोठा आजीचा दही काला मोठा अशा प्रकारचा काला त्या ठिकाणी करत असताना काही भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलं तुकाराम महाराजांकडे काहीच दिसत नाही, ज्ञानेश्वर महाराजांकडे काहीच दिसत नाही. म्हणजे संत मांदियाळी जी होती त्यांच्याकडे दिसलं नाही. म्हणजे तुमच्या सिदोऱ्या ना. त्यांनी सांगितलं आमच्याकडे आता कोणी नाही म्हणजे आमच्याकडे आता ह्या सिदोऱ्या आहेत त्याच तुम्ही घ्या. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाप पुण्याची सिदोरी लागते. मग यांनी सांगितलं पाप पुण्याची सिदोरी आमच्याकडे नाही, आता तुम्ही भागून घ्या. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे गोडे अशा
अशा प्रकारे महाराज सर्वांचा काला एकत्र केला. भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलं, आता हा काला मी माझ्या हाताने तुम्हाला वाटणार आहे. कमल पुष्पाप्रमाणे या ठिकाणी बसा. डाव्या हातावर महाराज काला घेतलेला आहे आणि उजव्या हाताच्या दोन बोटामध्ये धरून भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांना काला वाटू लागलेले आहेत. सुखाचार्य महाराज त्या काल्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेनं चक्रपटयो संग वेत्रे च कक्षे वामी मसरून कवलम तत्फलाने मुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सूरदैव हासय नर्म विश्वय स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भूपाल केली बोला कुंडली आहे आणि तो काला खाण्यासाठी स्वर्ग लोकातील देव लोक येऊ लागले. आजीव सांगावती काला पहावयावती देव विसरती देह भावा पुला. आणि मग मात्र ते सर्वजण त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी खड्याप्रमाणे बाजूला काढले. त्यांना वाटलं यमुनेच्या डोहावर हात धुवायला येतील काला खाल्ल्यानंतर, कमीत कमी त्यांचं उष्ट तरी खाऊ. त्या ठिकाणी गेलेले आहेत. जलचर होऊन यमुनेच्या डोहामध्ये बसलेले आहेत. पण जलचर झालेले असताना सुद्धा महाराज भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्यांना ओळखलेलं आहे. गोपालांना आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं यमुनेच्या डोहावर कुणी हात धुवायला जायचं नाही. त्यांनी सांगितलं खरकटे हात घेऊनच फिरायचं का? होते ना असे ताकदवर डोळे वाचून बोलणार. खरकटे हात घेऊनच फिरायचे का? त्यांनी सांगितलं खरकटे हात घेऊन फिरायचे नाही, आपापल्या टिरीला पुसायचे, तिथे कोणतीच देवत आलं असं सांगितलं. सर्व अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्या ठिकाणी काला केला आणि काला करून त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशा प्रकारचं काल्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची भक्त मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. आमचे राजनाय गुरुजी आहेत, श्यामाताई आहेत, श्यामाताई पोमेरकर, राजभावाचार्य गोरी आणि सर्व मंडळी मला अतिशय सहकार्य. आमच्या राजनाय गुरुजीचा ग्रुप फार मोठा आहे, श्यामाताईचा ग्रुप फार मोठा आहे, राम भाऊचा ग्रुप मोठा आहे, प्रल्हाद भाऊचा ग्रुप मोठा आहे. ही मंडळी जरी सहकार्य केलं तरी या गलीमध्ये काहीच आम्हाला कमी पडणार नाही. एवढी बरं ही काही सर्वसामान्यातली नाही, ही परळीतली मंडळी आहे. आणि सध्या पुण्याचं नाव काढून परळीचे काय उणे म्हणायची पाळी आली. विठाला बाबांची शिष्य मंडळी आणि सर्व ही मंडळी यांच्या समेत आपल्याला पुढे थोडा सत्काराचा कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे या ठिकाणीच आपण काल्याचा प्रसंग थांबवणार आहोत. खरं पाहिलं तर काला म्हणून काही तसं काही नाही, परंतु तुम्ही आलेल्या सर्वांचं गुणवान लोकांचं, तुम्ही आलेल्या भक्त मंडळीचं गुणगान करणं, तुमचं स्तवन करणं. कारण संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज श्रोते मंडळींना फार महत्व देतात, भक्तांना फार महत्व देतात, पुढे ऐकणाऱ्या लोकांना फार महत्व देतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, महेशाची म्हणले कारण श्रवणामध्ये सर्वात श्रेष्ठ शिवजी महेश. आणि मग अशा प्रकारची ही सर्व मंडळी या ठिकाणी भगवान वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी जमा झालेली आहे. आपल्या बाबावर अतिशय सर्वांचं प्रेम आहे. असंच प्रेम वर्षानुवर्ष वृंदित म्हणजे वाढत जावं अशी बाबांच्या चरणी, भगवान वैद्यनाथाच्या देवीतर नागाच्या चरणी, विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर Oh